आजचं युग हे इंडस्ट्री 4.0 आणि खरं म्हणजे इंडस्ट्री 5.0चं युग आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप मोठा भाग आहे. म्हणजे इंडस्ट्री 4.0 म्हणण्याचं कारणच असं की पहिली जी औद्योगिक क्रांती झाली म्हणजे रेल्वे आली त्यावेळेला आपल्याला माहिती आहे औद्योगिक क्रांती झाली. दुसरी औद्योगिक क्रांती झाली ती 20व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा मोटार गाड्या धावायला लागल्या, मास प्रोडक्शन सुरू झालं, ती त्या फोर्ड मोटर्स आली त्यावेळेला चार्ली चॅप्लिनचं मॉडर्न टाइम्स आपल्याला माहिती आहे. तर तो संबंध काळ जो होता त्याला दुसरी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन त्यावेळेला झाली, वीज वगैरे निर्माण झाली. त्यानंतर मग तिसरी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन जी झाली ती कम्प्युटर्सची झाली. ते 1960च्या नंतर कम्प्युटर्स आले, मग कम्युनिकेशन झालं, नेटवर्क्स आली आणि आपल्याला इंटरनेट आलं. या सगळ्यामुळे जी काही क्रांती झाली ती थर्ड इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन झाली. आणि चौथी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनची घोषणा हॅनोव्हरमध्ये 2011 साली झाली. आणि त्या इंडस्ट्री 4.0मध्ये 8 साधारण टेक्नॉलॉजीज आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यातलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाची टेक्नॉलॉजी. त्यानंतर बिग डेटा आहे, त्यानंतर IoT आणि IIoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स असं आहे. ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी त्यात आहे. त्यात क्लाउड कम्प्युटिंग आहे, 5G आहे, त्यात ब्लॉकचेन आहे. तर अशा सगळ्या टेक्नॉलॉजीज आणि 3D प्रिंटिंग आहे. अशा 8 टेक्नॉलॉजीज मिळून हे इंडस्ट्री 4.0 याची घोषणा झाली. कारण हे सगळे मिळून पुढचं युग हे घडवलं जाणार आहे अशी त्यात कल्पना होती आणि ती बऱ्यापैकी खरी ठरती आहे. 2017च्या पुढे इंडस्ट्री 5.0ची पण कॉन्सेप्ट निघाली. त्याच सुमाराला एक ChatGPT लार्ज लँग्वेज मॉडेल्स पण निघाली. मी त्याच्याविषयी बोलणार आहे. पण याची बॅकग्राऊंड काय होती, ही संबंध जी डेव्हलपमेंट होती आहे त्याचा इतिहास काय होतं ते आपण पहिल्या 3-4 मिनिटात आपण बघूया. म्हणजे माणसाचा इतिहास समजा 1 लाख वर्षाचा धरला, शेतीचा काळ हा कित्येक दशसहस्त्रक होता, त्यात फार प्रगती नव्हती. त्यामुळे कित्येक दशसहस्त्रक आपण काल जसं जगत होतो तसंच आज, तसंच उद्या, गेल्या आठवड्यात तसंच या आणि त्या पुढच्या, तसंच महिना, वर्ष, शतक आणि दशसहस्त्रक. पण त्यानंतर काही शतकांमध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीच्या काही शतकांमध्ये जी प्रगती झाली ती शेतीच्या कित्येक दशसहस्त्रकांच्या प्रगतीपेक्षा अनेक पटीने झाली. आणि त्यानंतर सेवा म्हणजे मॉडर्न सेवा जर का 1960 सालापासून सुरुवात झाली असं म्हणू आपण, त्यावेळेला IT, बँकिंग, मग इन्शुरन्स मोठ्या मॉडर्न, त्या काही दशकांमध्ये जी प्रगती झाली ती इंडस्ट्रियल याच्यातल्या काही शतकांपेक्षा जो अनेक पट होती, जी पुन्हा शेतीतल्या कित्येक दशसहस्त्रकांपेक्षा अनेक पट होती. म्हणजे थोडक्यात आपली प्रगती एक्सपोनेन्शियल होती आहे. म्हणजे पुढच्या 10 वर्षात काय होणार आहे गेल्या 10 वर्षात बघून आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे एक स्टॅटिस्टिक्स सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षात जी प्रगती माणसांनी केली टेक्नॉलॉजिकली ती संपूर्ण मानवी इतिहासात जेवढी प्रगती झाली नव्हती तेवढी प्रगती झालेली आहे. याचा अर्थ आपण काय भयंकर हुशार झालो का लगेच, तर आपण हुशार वगैरे काही झालेलं नाही. न्यूटन जसं म्हणायचं की मी कोपर्निकस, गॅलिलिओ, केपलर यांच्या खांद्यावर उभा आहे, तसं आपण हजारो लाखो संशोधक जे आहेत त्यांच्या खांद्यावर उभे आहोत. तितक्या तर मोठ्या संख्येने संशोधन चालू आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये की त्यांच्या खांद्यावर उभं असल्यामुळे आपली प्रगती एक्सपोनेन्शियल होती आणि ती तशीच वाढत राहणार आहे. त्यामुळे काम ज्या तऱ्हेने आपण करत होतो इतके दिवस ते कामाचं स्वरूप बदलत जाणार आहे. म्हणजे 1960 हे मेन फ्रेम्सचं होतं, 70 हे मिनी कम्प्युटरचं होतं, 80 हे पर्सनल कम्प्युटर्सचं होतं, 90 हे इंटरनेटचं होतं, 2000चं मोबाईल कम्प्युटरचं होतं आणि 2011 पासून इंडस्ट्री 4.0चं युग सुरू झालं. तर आता या सगळ्यामध्ये मी मुख्यत्वे बोलणार आहे ते 80च्या दशकामध्ये जेव्हा PC आले किंवा त्याच्या अगोदर जे कम्प्युटर्स होते ते माणसं जे मॅन्युअली करायचे तसंच ते कम्प्युटरवर रिप्रोड्यूस करत असत. जास्त करून ऑनलाईन आणि रिअल टाईम कमी होतं, यायला लागलेलं होतं 1970च्या दशकामध्ये, पण ते कमी होतं. 80च्या दशकामध्ये जेव्हा PC आले, नेटवर्किंग वाढलं आणि 90च्या दशकात इंटरनेट आलं, त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने IT क्रांती वगैरे झाली असं आपण म्हणू शकू. ITने पहिल्यांदाच बिझनेसेसला सांगायला सुरुवात केली की आता तुम्ही माझ्या भोवती सगळे बिझनेसेस रिऑर्गनाईज करा. म्हणून त्याला मॅनेजमेंटच्या टर्म्समध्ये बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग म्हणतात. आणि संबंध अमेरिकेने तर लीड घेतला, संबंध सिस्टम वेगळ्या तऱ्हेने डिझाईन करायला सुरुवात केली. म्हणून ते प्रोग्रामर्सची टंचाई भासायला लागली. त्यावेळी भारताने मग प्रोग्रामर्स तिकडे पाठवायला सुरुवात केली आणि त्याला ऑनलाईन ऑन साईट सर्व्हिसेस सुरू झाल्या. 80च्या दशकामध्ये 1 लाख लोक तिकडे गेले. 90च्या दशकामध्ये इंटरनेट आणि सॅटेलाईट लिंक झाल्या, त्यामुळे इथे संबंध सॉफ्टवेअरची सेंटर्स सुरू झाली, पुणे, हैदराबाद, बंगलोर वगैरे. तर हे संबंध जी आहे त्याच्या मागे हे कारणीभूत आहे की PC 80च्या दशकात आणि 90च्या दशकात संपूर्ण IT क्रांतीमुळे सगळ्या क्षेत्रामध्ये कम्प्युटरने पादाक्रांत करायला सुरुवात केली आणि त्यामुळे कामाचं स्वरूप बदललं. त्यामुळे अनलर्निंग आणि लर्निंगचे जो प्रकार हा तेव्हापासून सुरू झाला. मला एवढंच म्हणायचं की आता हा प्रकार इतक्या प्रचंड वेगाने वाढणार आहे आणि त्याचा ताणतणाव मनावर होणारा हा वेगळा मुद्दा.
पण त्यात जे टिकून राहतील ते त्यांना अनलर्निंग आणि लर्निंग भयानक वेगाने करावं लागणार. मी एका सोशॉलॉजिस्टने सांगितलं आहे की आपल्या करिअरमध्ये 6 ते 7 वेळा करावं लागणार आहे. जॉब बदलणं म्हणजे सिटी बँकेतनं बँक ऑफ अमेरिकेत जाणं किंवा TCS मध्ये इन्फोसिसमध्ये जाणं नव्हे. जॉब बदलणं म्हणजे कामाचं स्वरूप बदलणं. मग ATM झाले तेवढे टेलर क्लार्क्सचे जॉब्स गेले, किंवा वर्ड प्रोसेसर आणि DTP आलं तेवढे टायपिस्टचे जॉब्स गेले, म्हणजे त्यांना नवीन शिकावं लागलं. CAD CAM आलं तेवढे ड्राफ्ट्समॅनचे जॉब गेले, किंवा ॲनिमेशनचं सॉफ्टवेअर आलं तेव्हा अनेक आर्टिस्ट जे वॉल्ट डिझने त्याच्या गॅरेजमध्ये ठेवायचं आपलं ॲनिमेशन फिल्म तयार करण्याकरता, त्या आर्टिस्टचे जॉब्स गेले. हे सगळं जे घडलं ते वेगाने घडत गेलं. 1990च्या दशकात इंटरनेट आला आणि त्यानंतर मग इनफॅक्ट बिल गेट्सने पुस्तक लिहिलेलं बिझनेस द स्पीड ऑफ लाईट, त्याच्यात त्यांनी काही प्रेडिक्शन्स केलेली ती प्रॉफिटिक होती. त्यात कित्येक आता झाली काही खरी ठरत आहेत आणि काही पुढच्या काही दशकात खरी ठरतील. मग काही गोष्टी अगदी सरळ आहेत त्याच्यामध्ये. नाणी, नोटा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेकबुक सगळे नष्ट होतील. आपण आता GPay करतो त्यामुळे सगळं 0 आणि 1च्या स्वरूपात आपले पैसे मोबाईलमध्ये असतात. आपण काम केलं की आपला पगार वाढतो, म्हणजे आपल्याला क्रेडिट होतो. आपण खर्च केले की आपला डेबिट होतो, आपल्यातनं वजा होतात आणि ते दुकानदाराच्या ह्याच्यात वाढतात थोडक्यात. म्हणजे तर आता हा तेवढा नेतात नोटा नाणी सगळं जातील असं मी जेव्हा 15 वर्षापूर्वी बोलायचो तेव्हा लोकांचा विश्वास नसायचा, पण आता ते शक्य झालेलं आहे. चीनमध्ये जवळपास आपल्याला नाणी, नोटा, क्रेडिट कार्ड सापडतच नाही आणि उद्याच्या जगात ते सगळं नष्टच होईल. पण आणखी एक गोष्ट म्हणजे सगळी ऑफिसेस ही म्युझियम्स बनतील, कारण सगळ्या ऑफिसेसची गरजच नाही. सगळं आपण घरात बसून डेटा शेअर करू शकतो, बोलू शकतो. प्रत्येकासमोर एक व्हिडिओ कॅमेरा असेल, स्क्रीन असेल. आज TVवरती हे सुद्धा मी जेव्हा 15 वर्षापूर्वी बोलायचो तर लोकांचा विश्वास नसायचा. आज TVवरती 4 बॉक्सेस असतात आणि त्या प्रत्येक एकात कलकत्त्याहून, दुसऱ्यात लंडनहून, तिसऱ्यात मुंबईहून, चौथ्याहून कुठल्या तरी खेड्यातनं सगळी माणसं बोलत असतात, डेटा शेअर करत असतात, भांडत असतात. हे आपल्या TVवर दर क्षणाला आपण बघत असतो. तर ऑफिसमध्ये जाण्याची गरज काय? आपण सगळे निर्णय घरी बसून घेऊ शकतो. मला सांगायचा मुद्दा असा की त्यामुळे माणसाचा प्रवास थांबणार नाही. म्हणजे डेथ ऑफ डिस्टन्स जो माझ्याकडे बरीच पुस्तकं आहेत त्याच्यावर, आपल्याला प्रवास करण्याची सक्ती जाईल. म्हणजे मुंबई लोकलमधनं 2-3 तास जाऊन ते ऑफिसमध्ये जाणं त्याने काही आपले मित्र होत नसतात, पण जाण्याची सक्ती जी ती जाईल ऑफिसमध्ये. आपल्याला ज्या लोकांना भेटायचं त्याच लोकांना आपण भेटू. बँकेमध्ये सुद्धा अगदी ATM झाले तेव्हा टेलर क्लार्क्सचे जॉब्स गेले, पण बँकेचे एवढे हजारो लाखो ऑफिसेस असण्याची गरज काय? मला लोन हवं असेल तर मी इंटरनेटवरती ईमेल टाकीन आणि माझ्या प्रॉपर्टीचे पेपर्स मी त्याला अटॅच करीन. जो आहे तो त्याच्या जो बँकेचा मॅनेजर आहे तो ऑफिसमध्ये न जाता ते घरूनच तो बघेल ते कागद योग्य आहेत की त्या ऑफिसला ईमेल टाकेल किंवा त्याच्या वेबसाईटवर बघेल की ती प्रॉपर्टी खरंच त्याच्या मालकीची आहे की नाही. त्यानंतर मग तो लोन सँक्शन करेल, किंवा त्याच्या हद्दीत ते नसेल तर वरच्याला तो फॉरवर्ड करेल, वरचा तो लोन सँक्शन करेल आणि ते पैसे 0 आणि 1च्या माझ्या मोबाईलमध्ये येतील. मग मी दुकानात जाईन किंवा घर घेईन त्यावेळी ते पैसे मी दुसऱ्यांना ट्रान्सफर करेन. ह्यात कुठे नाणी नोटा वगैरे काही नाही. आणि बँकेचे एवढ्या सगळं ऑफिसेस असल्याचं कारण काय? तसंच इन्शुरन्सचं, तसंच स्टॉक मार्केटचं. तर सांगायचा मुद्दा असा की उद्याचं जग हे प्रचंड वेगळं बदलणार आहे. त्याचा पुढचा मुद्दा आणखीन महत्त्वाचा आहे. हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4.0च्या अगोदरचं आहे खरं म्हणजे. त्या पुढचा मुद्दा आहे की सगळे मिडलमॅन नष्ट होतील. आणि मिडलमॅन आता ट्रॅव्हल एजंटकडे आपण जायचो आणि तिकीटं बुक करायचो, आता आपण इंटरनेटवरनंच तिकीटं बुक करतो. त्यामुळे फक्त तेवढेच ट्रॅव्हल एजंट शिल्लक राहिलेले आहेत की जे त्यात व्हॅल्यू ॲड करतात की आम्ही तुमचा सगळा ग्रुप घेऊन जाऊ, तुमचं ग्रुप बुकिंग करू, ग्रुपचं हॉटेल बुकिंग करू, तुम्हाला साईट सीइंगला माणूस देऊ वगैरे. हे जे सगळं आहे असे करणारे जे काही ट्रॅव्हल एजंट्स किंवा ट्रॅव्हल कंपन्या आहेत त्या टिकून राहिल्या आहेत. फक्त तिकीटं कापणारे नष्ट झालेत. पुस्तकांच्या दुकानात तसंच. तुम्ही ॲमेझॉनवरनं पुस्तकं विकत घेऊ शकता. आता कोणी म्हणलं की ॲमेझॉनसुद्धा एक मिडलमॅन आहेच. तर ॲमेझॉन, माझं मत असं की पहिल्यांदा मोठे मिडलमॅन शिल्लक राहतील. मी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा अगदी ओला, उबेर हे सगळे पुढे तेही नष्ट होतील ब्लॉकचेनमुळे असं भाकीत आहे. पण ते कसे नष्ट होतील हे आपल्याला सांगायला बरेच टेक्नॉलॉजीचं मला एक्सप्लेनेशन करावं लागेल. ते आत्ता या एपिसोडमध्ये शक्य नाही आहे. पण मुख्य म्हणजे माझं मत असं आहे की पहिल्यांदा फक्त मोठे मिडलमॅन शिल्लक राहतील की ॲमेझॉनमध्ये तुम्ही हे मागवा, सगळ्याच गोष्टी तुम्ही मागवू शकता. तर डायरेक्टली प्रोड्युसर आणि तुम्ही याच्यामध्ये हे मोठे मिडलमॅन शिल्लक राहतील. पण दुकानांची गरज मात्र भासणार नाही. त्याचं कारण असं की मला शर्ट घ्यायचा आहे. मी रेमंड किंवा लुई फिलिप कुठलेच मी म्हणतो की मला 42, 38 जो काही नंबर असेल तो, आणि मी म्हटलं मला हिरवा शर्ट हवा आहे, हाफ शर्ट हवा आहे. म्हटलं की मला तो शर्ट कसा दिसेल हे मी प्रत्येक शर्ट ऑर्डर करण्याच्या अगोदर ऑगमेंटेड रियालिटी या टेक्नॉलॉजीमुळे मी प्रत्यक्ष बघू शकतो आणि मग ठरवू शकतो नको हा नको, मग गुलाबी शर्ट घेऊया, तो घालून बघूया, घालून म्हणजे व्हर्च्युअली घालून बघू ऑगमेंटेड रियालिटी वापरून. ऑगमेंटेड रियालिटी वापरून मी घराच्या भिंतीला रंग कसा दिसेल हे ठरवू शकतो.
मी मोबाईलवरती बघू शकतो की माझ्या सगळ्या घराच्या भिंती कशा दिसतील. मी टाईल्सचं सिलेक्शन करू शकतो. त्यावर संबंध रंगाची दुकानच नकोत आपल्याला. टाईल्स मी या इथे चौकटीची टाईल घ्यायची का, इटालियन मार्बल घ्यायचं का, हे सगळं मोबाईलवरती बघू शकतो, सिलेक्शन करू शकतो की हे घेतलं तर कसं दिसेल, ते घेतलं तर कसं दिसेल. हे ऑगमेंटेड रिॲलिटीने शक्य आहे मला आज. ते जर का केलं तर मला प्रत्यक्ष टाईल्स जे ठेवलेलं असतं दुकानाची गरजच काय. ते एकदा सिलेक्ट केलं की प्रत्यक्ष प्रोड्युसरकडनंच विकत घेऊ शकेन. थोडक्यात म्हणजे ही जी सगळी दुकानं आहेत, पहिल्यांदा मोठे जे मिडलमॅन शिल्लक राहतील, पण कालांतराने तेही नष्ट होतील कारण तुम्ही डायरेक्टली प्रोड्युसरकडनंच ऑर्डर घेऊ शकाल. आणि त्यावेळी फक्त कुरिअरच्या आणि इतर लॉजिस्टिक्सच्या कंपन्या शिल्लक राहतील कारण माल तर तुम्हाला मिळाला पाहिजे. पण या मधल्या कंपन्या ज्या स्टोअर, बुटाचं तसंच, कपड्यांचं तसंच, दागिन्यांचं, अनेक गोष्टींचं, म्हणजे अनेक हजारो लाखो दुकानं नष्ट होणं आणि त्यामुळे अक्षरशः कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या जाणं. जसं ड्रायव्हरलेस कार्स ज्या येतील त्यामुळे कोट्यावधी ड्रायव्हर्सच्या कार्स नोकऱ्या जातील उद्या, असं जे आहे हा जो सगळा प्रकार आहे तो AI अगोदरचा प्रकार आहे. मग 2000 दशक मोबाईल कम्प्युटिंगमध्ये गेलं. मोबाईलवरती इंटरनेट आला आणि त्यामुळे संबंध आपलं जग सगळं बदलून गेलं. आपण मोबाईलवरच सगळं ईमेल पाठवू शकतो, एकमेकांशी कम्युनिकेट करायला लागलो, मोबाईलवरती सिनेमे बघायला लागलो, मोबाईल संबंध आपलं जग त्या मोबाईलमध्ये सामावून राहिलं. त्या मोबाईलचं ॲडिक्शनमुळे आणखीन वाईट परिणाम झाला, वेगळा मुद्दा. पण मोबाईलमुळे क्रांती प्रचंड मोठी झाली. आणि मग 2011 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बिग डेटा आणि IoT वगैरे सगळं सुरू झालं. तर AIचं सगळं एक जो इतिहास आहे तो फार गंमतशीर. म्हणजे याची कल्पना खरं म्हणजे 1933 साली आयझॅक ॲसिमोने रोबोचे 3 नियम मांडलेले होते. 1940 साली इंटेलिजन्स कसा मोजावा व्हायचा ॲलन ट्युरिंगने एक टेस्ट काढली होती. पण 1956 साली खरं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नाव 1956 साली डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये ठरवण्यात आलं. आणि त्यावेळेला अनेक त्याचे प्रकार, AI म्हणजे काय बाबा, तर अल्टिमेट एम हे माणसासारखं सगळं करता येणं या रोबोट्सला किंवा मशीनना, हे अल्टिमेट एम होतं. त्यालाच AGI म्हणतात, म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. तो या शतकाच्या शेवटी बराचसा येईल असं काही लोकांना वाटतं. मला स्वतःला वाटतं ते माणूस सगळं करतो ते यंत्राला करता येणं शक्य होईल असं मला स्वतःला वाटत नाही. पण उपयुक्त ज्या काय सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण अपेक्षित करतो AIमध्ये रोबोट्सकडनं किंवा मशीनकडनं किंवा सॉफ्टवेअरकडनं, त्या सगळ्या गोष्टी मात्र तो करू शकेल. अगदी घर साफ करण्यापासून, स्वयंपाक करण्यापासून, ते कपडे धुण्यापासून, ते वस्तू आणण्यापासून, ते इतर अनेक बाबतीत सल्ले देण्यापासून, अनेक गोष्टी, म्हणजे रोबोटिक सर्जरी आहे, डायग्नोसिस करण्यापासून अनेक गोष्टी तो ऑटोमॅटिकली म्हणजे AI करू शकेल, यात शंकाच नाही. म्हणजे रोबोट उद्या कदाचित केस चालवतील, रोबोट उद्या हॉटेलला चालवतील. आज जपानमध्ये एक हॉटेल रोबोट चालवते. तर असे ते आणखीन वाढतच जाईल सगळं. पण एक्सपर्ट सिस्टम्स, रोबोटिक्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि मशीन डीप लर्निंग असे साधारण एक जर का आपण विभाग मांडले तर एक्सपर्ट सिस्टम्स म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर्स, ऑइल एक्सप्लोरेशनचे एक्सपर्ट ते कसे काम करतात हे बघून मशीनला तसंच काम करायला लावायचं. म्हणजे डॉक्टर म्हणतो की ताप आला की ही गोळी, पुन्हा ताप आला तर ही आणखीन गोळी बदलून दुसरी गोळी, आणखी अंग दुखत असेल तर अमुक इंजेक्शन. तर इफ देन एल्स, इफ ताप तर अमुक, इफ अमुक तर इफ असं झालं तर अमुक कर, असं झालं तर अमुक कर, अशा इन्स्ट्रक्शन्सनी तो प्रोग्राम भरलेला असायचा तो एक्सपर्ट सिस्टमचा. तो खूप बल्की व्हायचा आणि त्यात सारखे ॲडिशन करावं लागायचं का नवीन नवीन रोग, नवीन नवीन विकार, नवीन नवीन औषधं. त्यामुळे ते बल्की व्हायचं आणि त्याचा उपयोग कमी व्हायला लागला. त्यामुळे त्या AIमध्ये की ते उत्साह एकदम वाढायचा आणि एकदम उत्साह कमी व्हायचा. त्याला AI विंटर्स म्हणतात. अशा अप्स अँड डाऊन्समधनं सबंध AI गेलं. रोबोटिक्समध्ये तसं झालं. पहिल्यांदा वाटलं का ते रोबोट आता बरंच काय काय करू शकेल, पण त्या रोबोमध्ये हालचाल करणं, माणसासारखी हालचाल करणं, रोबोला व्हिजन देणं हे इतकं अवघड आहे हे लक्षात आलं. पुन्हा उत्साह कमी झाला. पण आता त्यात प्रगती पुन्हा सुरू झालेली आहे. आता रोबो सरकू शकतो, आता रोबो पायऱ्या चढू शकतो, आता रोबो आपल्या घरातलं क्लीन करू शकतो, असं सगळं. तसंच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये मग जेव्हा प्रगती झाली तेव्हा मात्र एक मोठी जंप निर्माण झाली. आत्तापर्यंत आपण कम्प्युटरशी फक्त स्ट्रक्चर लँग्वेजमध्ये संवाद साधू शकत होतो. इफ देन एल्स, अमुक झालं तर अमुक, अमुक झालं तर अमुक, किंवा कॉमा, डॉट ह्याला पण महत्त्व असतं सगळ्या ह्याच्यामध्ये, जावा, C सगळ्या प्रोग्राम्समध्ये. पण नॅचरल लँग्वेजमध्ये आपण कम्प्युटरशी मोबाईलशी बोलू शकतो. मी आत्ता पुण्यात आहे, मी आत्ता जंगली महाराजवरती उभा आहे आणि मला इथलं जवळचं चायनीज रेस्टॉरंटचं मला नाव सांग. आता मी बोललो तर टेक्स्टचं, स्पीचचं टेक्स्टमध्ये रूपांतर होणं, त्याची क्वेरी निर्माण होणं, त्या क्वेरीमुळे मग गुगल मॅप्सवरून मी कुठे ते शोधणं, त्यानंतर आजूबाजूचे रेस्टॉरंटमधलं चायनीज रेस्टॉरंट कुठले ते मला सांगणं आणि ते पुन्हा मला सांगणं आयदर तोंडी किंवा लेखी. ह्यात किती टेक्नॉलॉजीज बघा. पण या सगळ्या टेक्नॉलॉजीज उद्या शक्य होतील, आजही बऱ्याच प्रमाणात शक्य आहेत. तर या सगळ्यामध्ये
तुम्ही नॅचरल लँग्वेजमध्ये संवाद करताय. आज मोबाईलवरती तुम्ही मला इथे जायचं आहे, रस्ता कुठला असं चक्क विचारू शकता तुम्ही. इफ देन एल्स आणि कॉमा डॉट वगैरे असलं काही करत नाही. तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग जेव्हा जास्त शक्य व्हायला लागलं तशी प्रगती होत गेली आणि ChatGPTमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे आलं ते मशीन आणि डीप लर्निंग, ते मात्र अतिशय महत्त्वाचं आहे. मशीन आणि डीप लर्निंगची कॉन्सेप्ट अशी की पहिल्यांदा लोकांना असं वाटलं की कम्प्युटरला एखादी गोष्ट शिकवायची असेल तर त्याच्यासाठी इफ देन एल्स सारखे मोठमोठे प्रोग्राम लिहावे लागतील. ते सगळे बोजड व्हायचे जसे एक्सपर्ट सिस्टीममध्ये व्हायचे तसे. तर ट्रान्सलेट करायचं असेल तर त्याला इंग्लिशमध्ये हा शब्द असेल तर फ्रेंचमध्ये हा शब्द, इंग्लिशमध्ये ही फ्रेज असेल तर फ्रेंचमध्ये ही फ्रेज, म्हणजे 2 डिक्शनरीज द्यायच्या आणि मग टेबल सर्च करून ह्यातला शब्द त्यातला शब्द मॅच करायचा. पण ते तेवढं सोपं नसतं. त्यात बरेच फ्रेजेस असतात, त्यात कनोटेशन्स असतात, तर ते सगळं शिकवायचं कसं. तर मग एकाच्या डोक्यात आलं की अरे लहान मुलं भाषा कशी शिकतात. तर लहान मुलं भाषा जी शिकतात ती त्याला काही हा करता, हा कर्म, हे क्रियापद असं त्याच्या डोक्यात आपण हे करून शिकवत नाही. लहान मुलं फक्त ऐकतात, म्हणजे डेटा घेतात आणि त्याच्यावरून आपले रूल्स बनवतात. म्हणजे आत्तापर्यंत आपण कम्प्युटरला प्रोग्राम द्यायचो, पेरोलचा प्रोग्राम द्यायचो आणि त्यातनं पेस्लिप म्हणजे डेटा बाहेर यायचा. आता उलटच झालं. आता डेटा आत घ्यायचा, म्हणजे ऑब्झर्व करायचं, म्हणजे संबंध डेटा वापरायचा आणि त्यातनं पॅटर्न शोधायचे. म्हणजे खरं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अगदी थोडक्यात अर्थ म्हणजे डेटामधनं पॅटर्न शोधणं. म्हणजे खरं म्हणजे इंटेलिजन्स अनेक प्रकार असतो. 8 प्रकारचं इंटेलिजन्स असू शकतो. गार्डनरनी काढलं, त्यात बरेच रिसर्च आहेत, वादावाद आहे, बरेच आहे. पण आपण जेव्हा IQची टेस्ट घेत होतात जवळपास एकाच तऱ्हेचं आपण इंटेलिजन्स बघत असतो. आपण म्युझिकल इंटेलिजन्स बघत नाही, म्हणजे स्पॅशल म्हणजे स्पेसच्या संदर्भातला इंटेलिजन्स बघत नाही, वेगवेगळ्या प्रकारचा इंटेलिजन्स बघत नाही. आपण फक्त पॅटर्न शोधत असतो. 1 3 5 7 पुढचा आकडा कुठला हा प्रश्न विचारतो तेव्हा आपण पॅटर्न कळतो का त्या मुलाला हे बघत असतो. किंवा ऑड मॅन आउटमध्ये आपण त्याला पॅटर्न काही ते ठराविक असतो, एक कुठला तरी वेगळा असतो तो शोधायला सांगतो. म्हणजे पुन्हा पॅटर्न रेकग्निशन आलं. थोडक्यात पॅटर्न शोधणं, डेटामधला पॅटर्न शोधणं म्हणजेच आर्टिफिशियल. म्हणून डेटा सायन्स जो प्रकार आहे त्यामध्ये स्टॅटिस्टिक्सला महत्त्व आहे. त्यामध्ये मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग येतं, त्यात डेटा ॲनालिटिक्स येतं. आणि त्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक सुपरवाइज लर्निंग आणि अनसुपरवाइज लर्निंग. तर अनसुपरवाइज लर्निंगमध्ये आपल्याला काय पाहिजे हे आपण सांगितलेलं नसतं. आपण फक्त डेटा देतो, त्यातनं पॅटर्न त्यातनं काही रूल शोध असं सांगतो. उदाहरणार्थ एखाद्या बँकेमध्ये समजा लाखो हजारो कस्टमर्स आहेत आणि त्या सगळ्या कस्टमर्सचा आपण डेटा द्यायला, त्याची उंची, वजन, त्याचं तो कुठे राहतो ते, त्याचा पगार, त्याची डिग्री, त्याची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, आणखीन सगळे डिटेल्स दिले, त्याचं बँक बॅलन्स असेल सगळंच. आणि अशा हजारो कस्टमर्सचा डेटा दिल्यानंतर आपण त्याला त्याचं छू मंत्र म्हणून आता ह्यातले संबंध शोध असं त्याला सांगितलं. तो काय मशीन इडिओटिकच आहे, पहिल्यांदा त्याला काही कळत नाही. तो उंचीचा आणि पगाराचा संबंध काय ते बघेल. आता ते संबंध बघण्याकरता स्टॅटिस्टिक्स मधलं कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन वापरले जातात. R त्याला म्हणतात. एक म्हणजे पूर्ण संबंध आहे आणि 0 म्हणजे काहीच संबंध नाही. तर तो उंचीचा आणि पगाराचा संबंध काय ते बघेल. त्याच्यात काही संबंध फारसा आढळणार नाही त्याला. अशा तऱ्हेचे वेगवेगळ्या संबंध शोधेल, म्हणजे वजनाचा आणि त्याच्याकडे गाडी आहे का याचा संबंध आहे का वगैरे असं सगळं. पण अशात एकच नाही, अनेकांचा संबंध, अनेकांचे कॉम्पोजिटचा संबंध तो शोधायला लागेल. त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर अल्गोरिदम्स लागतात, त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्टॅटिस्टिक्स लागतं. आणि समजा असं सगळं करून त्यांनी असं रिझल्ट काढला की जे ग्रॅज्युएट्स आहेत, ज्यांना 3 वर्षाचा अनुभव आहे, जे MBA पण झालेले आहेत आणि त्याला कमीत कमी एवढा पगार आहे, ते मोटार गाडी खरेदी करण्याची शक्यता 90% आहे असं समजा त्यांनी कंक्लुजन काढलं की लगेच तो बँकेचा मॅनेजर त्या सगळ्या अशा लोकांचे मोबाईल नंबर घेऊन त्याच्या कॉल सेंटरला देईल आणि सांगायला या सगळ्या लोकांना कार लोन हवे का, कार लोन हवे का असं विचार. म्हणजे संबंध 50,000 लोकांना विचारण्याच्या वेळी त्याला फक्त 3,000 लोकांना ते प्रश्न विचारले होते. हिट रेशो त्याचा वाढेल, सक्सेस रेशो वाढेल. हे एक उदाहरण झालं की संपूर्ण डेटा दिलेला आहे आणि त्यातले पॅटर्न शोधणं, आणि हे डेटा सायन्सचं एक उदाहरण झालं. हा अनसुपरवाइज लर्निंग झालं. सुपरवाइज लर्निंगमध्ये आपण त्याला काय शिकवायचं ते आपण दिलेलं असतं. एक मी उदाहरण सांगितलं तर आपण मेंदू जसं काम करतो, मेंदूमध्ये अक्षरशः कोट्यावधी जे काही न्यूरॉन्स असतात ते सगळे न्यूरॉन्स एकमेकांना जोडलेले असतात. खरं म्हणजे प्रत्यक्ष जोडलेले नसतात, तर एक स्फट असते, त्याला सिनॅप्स म्हणतात. पण आपण जेव्हा विचार करतो की आपल्या डोक्यात काही भावना येतात किंवा आपण काही शिकतो, म्हणजे मेमरी, म्हणजे आपली काही सर्किट जोडली किंवा तोडली जातात. असंच आपल्याला आर्टिफिशियली करता येईल का, ह्याच्यावरनं आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्सची कल्पना निघाली की आता न्यूरॉन म्हणजे काय हार्डवेअरमध्ये किंवा सॉफ्टवेअर ते आपण सोडून देऊ सध्या. पण असे एक पातळी घेते, एक प्लेन घेतलं आणि त्याच्यावर अनेक न्यूरॉन्स आपण आहेत असं गृहीत धरलं. दुसऱ्या पातळीत पण न्यूरॉन्स आहेत, तिसऱ्या पातळीत पण न्यूरॉन्स, अशा अनेक पातळ्या आपण निर्माण केल्या. आणि त्यातल्या प्रत्येक पातळीला प्रत्येक न्यूरॉन अलीकडल्या आणि पलीकडल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडला आहे.
म्हणून ते न्यूरल नेटवर्क झालेलं आहे आणि ते प्रत्येक पातळी काहीतरी शिकत जाते आणि पुढच्याला पास ऑन करते आणि पुढचा काहीतरी शिकतो पुढचा आणि त्यात कधी वेट्स म्हणजे त्याला किती महत्त्व आहे हे जोडून तो पुढच्या पातळीला देतो पुढच्या पातळी असं करत करत सगळ्यात शेवटल्या पातळीला काहीतरी कन्क्लुजन काढलं जातं असं आपण गृहीत धरू. मग आता एक उदाहरण द्यायचं समजा एक मांजर दाखवलं चालेल सांगितलं तर हे मांजर आहे का अगदी क्रूड एक्झाम्पल हे चुकीचं आहे नक्कीच अर्थातच पण फक्त कळण्याकरता मी सांगतोय की ते मांजर आहे काय तर पहिली पातळी कधी त्याच्या पायाकडे बघेल त्याला 4 पाय आहेत पण तो मांजर असण्याची शक्यता 20%, हत्ती असण्याची शक्यता कुत्रा असण्याची शक्यता वगैरे आणि तो वेट्स करून दुसऱ्या पातळीला पाठवेल. दुसरी पातळी मिशांकडे बघेल मग मिशा आहेत म्हटल्यावर मग हत्ती नाही मग अमुक नाही तमुक नाही मग त्याच्यावर मांजराची प्रॉबॅबिलिटी वाढेल. असं करत करत शेपटी बघेल असं करत करत डोळे बघेल आणि तो सगळ्यात शेवटला कन्क्लुजन काढलं की मांजर असण्याची शक्यता 40%, कुत्रा असण्याची शक्यता 60% समजा इतर काही गोष्टींमुळे. तर त्याला कळेल मांजर दाखवून सुद्धा तो मांजर ओळखत नाही आहे. मग त्याला तो संपूर्ण आपली वेट्स जी असतात ती सगळी बदलतो. आता हे टेक्निकल एक्सप्लेन आपल्याला करणं अवघड आहे पण त्यातली वेट्स बदलून पुन्हा त्याला ते सगळं करायला लावतो. हे इतक्या वेळा चालू ठेवतात की जोपर्यंत तो शिकत नाही सगळ्यात शेवटी मांजर याचं ओळखत नाही. मग त्याला मांजराचे अनेक चित्र दाखवली जातात आणि सगळ्यात शेवटी त्याला ओळखायला सांगतात आणि ते मशीन जर ओळखतं की हे मांजर आहे त्यावेळी ते ट्रेन झालेलं असतं. हे मांजराचं तसंच हत्तीचं तसंच मुंजराचं सगळ्या प्राण्यांचं वनस्पतींचं तसंच मायक्रोफोनचं तसंच खांबाचं सिग्नलचं अनेक गोष्टींचं अनेक गोष्टी ओळखायला जे मशीन जे शिकतं हे आता उदाहरण ड्रायव्हरलेस कार्समध्ये ड्रायव्हरच नाही मग त्याला सिग्नल कुठला खांब कुठला दगड कुठला माणूस कुठला हे ओळखायला यायला पाहिजे. ते ओळखता येण्याकरता त्याला हे सगळं शिकवलं पाहिजे. हे डीप लर्निंगमुळे शक्य होतं. या आर्टिफिशियल याचे पातळ्या जितक्या वाढतात त्याला डीप लर्निंग म्हणतात. हा सगळा मशीन लर्निंगचाच भाग आहे आणि मशीन लर्निंग हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग आहे. तर थोडक्यात मी AI मध्ये एक्सपर्ट सिस्टम्स रोबोटिक्स नंतर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आता मशीन आणि डीप लर्निंग की ज्याच्यामुळे डेटावरनं शिकणं हा जो प्रकार आहे तो सगळा निर्माण झाला आणि त्याच्यात मग फेस रेकग्निशन आलं. मग त्याचा परिणाम मेडिसिनमध्ये चिकारच होईल की माउथ कॅन्सर झालेले पेशंट दाखवले 100 किंवा 1000 दाखवले ते 1000 एका पेशंट दाखवल्यानंतर त्याला कळेल की हा माउथ कॅन्सर म्हणून कम्प्युटर ओळखायला लागेल. एवढंच कशाला MRI ECG सगळे डिजिटल आहेत आज. तर आपण एक रोग या रोगामध्ये एक्सरेमध्ये इथे पॅच असेल MRI मध्ये असं दिसेल ECG असं दिसेल ब्लडमधलं हिमोग्लोबिन असं दिसेल असं त्याला शिकवलं आणि असे 1000 पेशंट दाखवले आणि त्याचे सगळे हे रिपोर्ट्स दाखवले तर तो रोग ओळखायला तो शिकेल. म्हणजे पुढच्या पेशंटचे हे सगळे रिपोर्ट्स दाखवले आणि त्या ओळख म्हटलं की तो बरोबर ते बघेल सगळं ह्याच्यात बसतंय का आणि मग तो रोग ओळखायला शिकायला लागेल. ह्याचा अर्थ डॉक्टरची गरज भासणार नाही असं मुळीच नाही. डॉक्टरची गरज नक्कीच भासेल पण डायग्नोसिसमध्ये असिस्टन्स ज्याला म्हणतात तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढेल. अशी हे एक उदाहरण झालं. ह्याच्या पुढची जी स्टेप आली ती म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्सने आली आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्सचे 2017 साली एक गुगलमध्ये पेपर पब्लिश झाला आणि त्या पेपरने धुमाकूळ घातला. त्याला ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर असं म्हणतात. मग या सगळ्या डेटाचा वापर करून आपल्याला काही टेक्स्ट जनरेट करता येईल का म्हणून त्याला जनरेटिव्ह AI असं म्हणतात. आत्तापर्यंत कसं होतं की डेटा दिलेला आहे आणि तुम्ही कन्क्लुजन काढलेलं आहे. जसं सांगितलं की 80 कार घेण्याची शक्यता 90% हे कन्क्लुजन झालं की जनरेट केलेलं नाही. पण आता टेक्स्ट जनरेट करता येईल का. आपण साधं काहीतरी लिहित असतो की आय एम गोइंग टू पुणे की आय एम गोइंग टू मुंबई. तर मी आत्तापर्यंत समजा टेक्स्ट त्याला फीड केलं आणि त्या टेक्स्टमध्ये आय एम गोइंग टू मुंबई हे वाक्य समजा 10दा आलं असेल. आय एम गोइंग टू पुणे हे वाक्य समजा 6दा आलं असेल. आय एम गोइंग टू जळगाव हे वाक्य 3दा आलं असेल तर तो ते स्टॅटिस्टिकली बघेल की आय एम गोइंग टू म्हणल्यानंतर तो मुंबई असं तर आपल्याला सुचवतो. उदाहरणार्थ तो कसं सुचवतो तो पास्ट एक्सपिरियन्सवरनं डेटा वापर करून पुढे मुंबई असण्याची शक्यता जास्त आहे म्हणून तो मुंबई हा शब्द सुचवतो. तर हा जो प्रकार आहे की पुढचा शब्द सुचवणं म्हणजे एका शब्दावरून तर पुढचा शब्द पुढच्या शब्दावरून पहिला आणि दुसरा एकत्र धरून मग तिसरा शब्द 3 शब्द धरून मग चौथा शब्द असं जे करत जाणं आहे आणि मग त्याच्यावरनं एका शब्दावरनं पुढचा शब्द मग असं करत एक वाक्य आहे मग एका वाक्यावरनं मग पुढचं वाक्य मग असं करत एक पॅराग्राफवरनं पुढचा पॅराग्राफ असं करत करत पूर्ण आर्टिकल तयार करणं हे ChatGPT करतं. आणि ते करण्याचं कारण अगोदरचा जो डेटा आहे तो डेटा वापरलेला असतो. हा डेटा हा इनपुट असतो आणि त्याच्यात ते ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर वापरलेलं असतं. त्यात सगळे शब्द आणि टोकन याच्यात फरक आहे पण शब्द म्हणजे टोकन असं आत्ता या भाषणाबद्दल गृहीत धरू आपण. त्या टोकन्सचा वापर करून व्हेक्टर्स वापरतात आणि त्यामुळे त्यातले संबंध शोधतात की हा जो शब्द आहे त्याचा या सेंटेन्समधल्या इतर शब्दांचे संबंध काय आहे आणि त्या पुढचा शब्द काय असण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत काय काय आलेलं आहे हे सगळं प्रचंड ते जरा कॉम्प्लिकेटेड आहे
त्याला ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर म्हणतात, की त्या ठिकाणी ते टोकन्समध्ये रूपांतर करणं आणि त्याचं ॲनालिसिस करणं आणि त्या व्हेक्टर्सचं, तर ते सगळं करून तो संपूर्ण टेक्स्टचं वरनं तो शिकत जातो. आत्तापर्यंत ChatGPT हे त्याला लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणतात. ChatGPT त्याचंच एक उदाहरण आहे. 2017च्या पेपरच्या नंतर ते सुरू झालं. 2018मध्ये ओपन AIने पहिल्यांदा GPT-1 काढला, नंतर मग पुढचा 2 काढला, 3 काढला, आता वर्षन पुढे त्याला पहिल्यांदा 2019 पर्यंत सगळा डेटा देण्यात आला. आता 23 पर्यंत डेटा, आता 24. आत्ता ChatGPT जर विचारलं की अच्युत गोडबोले लिखाण किती, आता मी 55 पुस्तकं लिहिली आणि सगळी ज्ञानशाखेतली आहेत. इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, मॅथमॅटिक्स, विज्ञान, तंत्रज्ञान, लॉ, संगीत, साहित्य वगैरे. मी एकही कादंबरी लिहिलेली नाही, पण ChatGPTने मी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं अच्युत गोडबोले कादंबऱ्या लिहितात म्हणून. आत्तापर्यंत उत्तरं चुकीची आहेत. पण जसा तो शिकत जाईल त्याला विकिपीडिया, अनेक नॉव्हेल्स, अनेक अशा इनपुट दिल्या जातात. हे सगळं जसं तो शिकत जाईल तसं त्याच्यावरनं तो अनेक गोष्टी शिकत जाईल आणि अजून 5 वर्षांनी, अजून 10 वर्षांनी त्याची उत्तरं खूपच जास्त ॲक्युरेट येत जातील. खूप म्हणजे खूपच. आणि त्यावेळी संबंध धुमाकूळ होणार आहे, कारण त्यावेळी तो अनेक गोष्टी करू शकेल. तो एक शब्द जनरेट करू शकतो, तर एक वाक्य पॅराग्राफ म्हटलं की संबंध आर्टिकल म्हटलं की पूर्ण पुस्तक. मी असं जर का म्हटलं, एखादी स्टोरी लाईन दिली आणि सांगितलं की चार्ल्स डिकन्सच्या स्टाईलमध्ये मला ह्या स्टोरीवरती एक कादंबरी लिहून दे, तर तो डिकन्सच्या सगळ्या कादंबऱ्या त्याने वाचलेल्या असतील. ते डिकन्स कुठले शब्द वापरतो, कुठले नाही, त्याची रचना काय असते, हे सगळं शिकून त्याच्या स्टाईलमध्ये माझं कथानक घेऊन तो कादंबरी लिहू शकेल. 150 गाणी जर का शंकर जयकिशनची दिली, आता सध्या ChatGPT टेक्स्टच आहे, ऑडिओ व्हिडिओ नाही आहे, पण उद्या तेही येईल अर्थात. पण उदाहरण म्हणून सांगतो, समजा 150 गाणी दिली शंकर जयकिशनची आणि नंतर फक्त शब्द दिले आणि शंकर जयकिशन सारखी चाल लाव म्हणलं की तो चाल लावू शकेल. व्हॅन गॉगची त्याला 100 चित्र दाखवली आणि मग त्याला जसं सांगितलं की झोपडी आहे, मागे आगगाडी आहे, आता व्हॅन गॉगच्या स्टाईलमध्ये चित्र मला काढून दे, तर तो व्हॅन गॉगच्या स्टाईलमध्ये चित्र काढून देईल, कारण त्यांनी पॅटर्न शिकलेला असतो की व्हॅन गॉगच्या चित्रामध्ये कुठले रंग वापरले जातात, ते कशापर्यंत जक्स्टापोज केले जातात, हे सगळं तो शिकलेला असतो. सो डेटावरनं शिकणं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणून डेटा सायन्समध्ये पॅटर्न रेकग्निशन, त्यातलं स्टॅटिस्टिक्स, डेटा ॲनालिटिक्स आणि हे सगळं कसं करतात हे सगळं त्याच्यामध्ये असतं. तर हे जे सगळं येणार आहे त्या सगळ्यामुळे अनेकांचे जॉब्स जिथे अल्गोरिदम आहे, जिथे कसं करायचं याचं आपण मांडू शकतो म्हणजे अल्गोरिदम, ते सगळं तर नक्कीच जाईल. म्हणजे जे आपण ज्याच्यासाठी अल्गोरिदम मांडू शकतो ते सगळं जाईल. अगदी इक्विटी रिसर्चमध्ये सुद्धा, इक्विटी रिसर्चमध्ये आपण मला एक $1 बिलियन फंड आहे, तर कुठे कुठे गुंतवावेत, तर त्याच्याकरता मी ॲनालिसिस कसं करतो, तर सगळ्या जगातल्या सगळ्या शेअर्स किंवा सगळ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचं ॲनालिसिस कसं करतो, PE रेशो कसे काढतो, त्याला बॅलन्स शीटवरचे रेशोज कसे काढतो, हे मी ज्या तऱ्हेने डिसिजन घेतो हे जर का मांडता आलं मला की ते कम्प्युटर करू शकेल आणि त्यामुळे ते जॉब्स संपूर्ण ऑटोमेट होतील. लो लेवलचं कोडिंग आणि टेस्टिंग तर पूर्णपणे नष्ट होईल. वकिलांकडलं असिस्ट करणारे वकील आहेत जे नुसतं वेगवेगळ्या तऱ्हेच्या केसेस ऑर्ग्युइंग वकिलाला करून देतात, ते सगळं जाईल. शिक्षणाचं स्वरूप खूपच बदलेल, जर्नलिझमचं स्वरूप खूपच बदलेल. आज सुद्धा जर्नलिस्ट कित्येक वेळा ChatGPT वापरून अनेक रिपोर्ट तयार करतायत. साहित्यामध्ये धुमाकूळ निर्माण होईल. एंटरटेनमेंटमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रकार निघतील. पण या सगळ्यामुळे प्रचंड बेकारी निर्माण होईल का, त्याच्याविषयी मतं खूप वेगवेगळे आहेत. काही लोकांच्या मध्ये भयंकर धुमाकूळ होणार आहे, कारण ह्या टेक्नॉलॉजीच्या विषयी बेकार निर्माण होईल. ही पहिल्यापासून ल्युडाईट चळवळ झाली ते तेव्हापासून हा वाद आहे की टेक्नॉलॉजी झाली की संबंध बेकार निर्माण होईल. त्यावेळेला ल्युडाईट जे होते त्यांनी यंत्र फोडायला सुरुवात केली होती म्हणून त्यांना ल्युडाईट्स म्हणायचे. पण तेव्हापासून नंतर पुढे कम्प्युटर सुद्धा आले, त्यावेळी अँटी कम्प्युटर बँकेतल्या नोकऱ्या जातील म्हणून अनेक लोकांनी स्ट्राईक केले त्यावेळेला. पण नंतर असं लक्षात आलं की त्या नोकऱ्या कित्येक गेल्या, तितक्याच नोकऱ्या निर्माण पण झाल्या. इनफॅक्ट जेरेमी रिफ्किन नावाचा एक मनुष्य होता, त्याने 1997 साली एंड ऑफ वर्क नावाचं पुस्तक लिहिलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं त्यावेळी ऑटोमेशन जे झालं होतं, AI निघालेलं नव्हतं, त्यावेळी इंटरनेट आलेलं होतं, कम्प्युटर त्यावेळच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की आता कामच संपणार आहे, त्यामुळे आता कामगारांची गरजच नाही, आता सगळंच ऑटोमेट होईल असं त्यांनी सांगितलं. पण ते कालांतराने ते खोटं ठरलं आणि 1997 नंतर सुद्धा कामं निघत राहिली आणि फक्त कामाचं स्वरूप मात्र प्रचंड मोठ्या वेगाने बदलत राहिलं. आता मात्र हा जो प्राणी आहे AI आणि ChatGPT, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, हा मात्र प्राणी थोडा वेगळा आहे.
त्यामुळे पूर्वीचेच नियम याला लागू पडतील की नाही हे अजूनही सांगता येत नाही. काही लोकांचं मत आहे की पूर्वीसारखंच चालू राहील, त्यामुळे जुने जॉब जातील, नवीन निर्माण होतील, काळजी करण्याचं काही कारण नाही. काही लोकांचं म्हणणं की नाही भयंकर सगळे जॉब जाईल, एकाच मध्ये 67% जॉब जातील, असं एक भाकीत आहे. त्यामुळे सध्या UBIची चर्चा चालू आहे, युनिव्हर्सल बेसिक इन्कम, की इतके सगळे जॉब जर लोकांचे गेले तर करायचं काय. तुम्ही काम करा न करा, तोपर्यंत प्रॉडक्टिव्हिटी एवढी वाढली असेल की सरकारकडे उत्पन्न भरपूर असेल, त्यामुळे काम करा किंवा न करा तुमच्या खात्यामध्ये एवढे पैसे जमा होतीलच. अशा तऱ्हेची व्यवस्था आहे, त्याला युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणतात. ते स्कॅन्डिनेव्हियामध्ये त्याचं टेस्ट पण झालेली आहे. त्याच्यावरती चर्चा बरीच चालू आहे. गुगल मी टाकून बघा, त्याच्यावरती खूप चर्चा चालू आहे. याचं कारणच मुळी की उद्याच्या जगात काम असेल की नाही. तर हा वाद सध्या चालू आहे, त्याचा फायनल जजमेंट आपल्याला काय अजून देता येत नाही. मला एक मात्र नक्की वाटतं की 67% जॉब्स वगैरे काही जाणार नाहीत, काही नक्कीच जातील आणि उरलेले जे असतील त्यांचं स्वरूप मात्र प्रचंड बदलणार आहे. आणि ते स्वरूप इतक्या फास्ट बदलणार आहे की त्याला जे कोणी टिकून राहतील तेच फक्त टिकून राहतील. एक भाग मला सांगितल्याशिवाय हा एपिसोड संपवता येणार नाही आहे. तो म्हणजे की गेल्या 40 वर्षात जी टेक्नॉलॉजीची प्रगती झाली, त्या प्रगतीमुळे फायदा फक्त एका वर्गाचा झालेला आहे. MITतल्या 2 प्रोफेसर्सनी अतिशय सुंदर त्याच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव आठवत नाही, की आत्तापर्यंत गेल्या 40 वर्षात जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीचा फायदा फक्त वरच्या वर्गाला झालेला आहे. तो ज्याला ट्रिकल डाऊन म्हणतात तो खालपर्यंत आलेला नाही आहे. मला भीती अशीच आहे की AI, ChatGPT हे जे सगळं आहे त्या सगळ्याचा फायदा मोठ्याच लोकांना होईल. एक उदाहरण सांगतो, ChatGPTला प्रचंड मोठा डेटा लागतो किंवा कुठल्याही AIच्या मॉडेलला डेटा प्रचंड मोठा लागतो. आज हा डेटाची मालकी कोणाकडे? मालकी फेसबुक, Amazon, Google यांच्याकडे आहे. हे सगळे परदेशी कंपन्या आहेत, त्यांचेच प्रॉफिट सगळे वाढणार आहेत. जितका डेटा जास्त तितकं ट्रेनिंग जास्त ॲक्युरेट होईल, तितकं रिझल्ट जास्त ॲक्युरेट होईल, तेवढे ते बिझनेसचा फायदा त्यांना होईल आणि ते इतर बिझनेस करून देतील. तेव्हा त्याच्यावरती याच्यामुळे प्रचंड दरी ही वाढणार आहे. तर दुसरा आणखीन एक भाग आहे की एवढा सगळा डेटा करायला एनर्जी खूप लागेल. त्यामुळे एक मोठी काळजी सुद्धा सांगितली जाते की नुसतं असं स्वप्नात राहून चालणार नाही की हा डेटा जसं वाढत जाईल तसं कन्क्लुजन खूप काढतील, पण ह्या संबंध ह्याला इतकी प्रचंड एनर्जी लागते की एनर्जी की त्यामुळे क्लायमेटवरती काय परिणाम होईल इतकी अशी चर्चा चालू आहे. पण समाजाच्या दृष्टीने विचार केला तर क्लायमेट क्रायसिस हा एक भाग झाला. इनइक्वॅलिटी, अनएम्प्लॉयमेंट आणि अस्थिरता जॉबमधली, कारण या सगळ्या टेक्नॉलॉजीजमुळे एक 6 ते 7 वेळेला तुम्हाला जॉब्स बदलावे लागतील. जॉब बदलावे लागतील म्हणजे फक्त एका बँकेतून दुसरीकडे नव्हे, तर तुम्ही ज्या तऱ्हेने काम करताय ते नष्ट होणं, ते ऑब्सोलीट होणं आणि त्यामुळे नवीन तऱ्हेने काम करावं तुम्हाला लागणं, हे 6 ते 7 वेळा प्रत्येकाच्या करिअरमध्ये करावं लागेल. त्यात कित्येकांचे जॉब नष्ट होतील, कित्येक जण कोप करू शकणार नाहीत आणि मग 30-40 वर्ष असताना जॉब गेला तर मग EMI कुठनं भरायचा वगैरे असे सगळे प्रश्न निर्माण होतील. हे आजच जर का घडत असेल तर पुढच्या 30-40 वर्षात काय घडेल हे सांगणं फार अवघड आहे. त्यामुळे 60% लोकांचे जॉब जातील असं काही मी भाकीत मुळीच करणार नाही. काहींचं नक्कीच जातील, मोठ्या प्रमाणावर जातील आणि उरलेल्यांच्या जॉबचं स्वरूप मात्र बदलेल, कामाचं स्वरूप बदलेल आणि ते खूप वेगाने बदलत जाईल. आणि या सगळ्यामध्ये हे सगळं ट्रिकल डाऊन होईल की नाही हा फार मोठा विषय आहे आणि तो जर का नाही झाला तर सोशल अनरेस्ट ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आपण पुढची पावलं टाकली पाहिजेत. पण त्याच्या मागची टेक्नॉलॉजी कशी काम करते, AI म्हणजे काय, मशीन आणि डीप लर्निंग म्हणजे काय, लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजे काय, हे सगळं समजावून सांगावं अगदी सोप्या भाषेत, म्हणून मी हा एपिसोड केलेला आहे. धन्यवाद.